नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मधल्या स्मृती मंदिराला जी व्हिजिट केली त्याच्यावरनं देशभरात खूप चर्चा सुरू आहे. या ठिकाणी व्हिजिट करणारे ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर दुसरे पंतप्रधान आहेत. RSSच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या बाबतीतला खुलासा करण्यात आला होता. जर मी चुकत नसेल तर 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदी या ठिकाणी व्हिजिट केलेली होती. स्मृती मंदिरामध्ये केशव बळीराम हेडगेवार जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक आहेत आणि त्यानंतर गोळवलकर गुरुजी यांची समाधी त्या ठिकाणी आहे आणि त्याला स्मृती मंदिर म्हणून ओळखलं जातं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स एका पद्धतीने रेशीमबागेतलं, पण या व्हिजिटकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जात आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपापसातले संबंध याबद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे आणि या व्हिजिट नंतर ती चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. नक्की या दोन संस्थांमध्ये किंवा राजकीय पक्ष आणि RSS मधले संबंध खरोखरच ताणले गेले होते का, आणि या व्हिजिट नंतर नव्याने या संबंधांकडे आपण बघितलं पाहिजे का, किंवा या व्हिजिटचे नक्की अर्थ काय निघतात याबद्दल कुठेतरी चर्चा करणं आवश्यक आहे. कारण पुढच्या काही वर्षातलं राजकारण भारतीय जनता पार्टीचं खास करून हे या व्हिजिटनुसार ठरणार आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळे याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर आहेत विवेक देशपांडे, नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फार जवळून त्यांनी बघितलेलं आहे. विवेक, तुमचं एकतर मुंबई तक मध्ये सगळ्यात आधी स्वागत. तुम्ही या व्हिजिटकडे कसं बघता? आणि मला सगळ्यात आधी सुरुवात करायची की ज्यावेळेस वाजपेयी आले होते, अनेक ठिकाणी असा उल्लेख केला जातोय की पहिलेच पंतप्रधान आहेत की जे स्मृती मंदिरामध्ये चाललेत, पण वाजपेयी सुद्धा या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यातला फरक काही जाणवतोय का? काही फरक आहे का बेसिकली? हो, निश्चित. ऍक्च्युली वाजपेयी ज्यावेळेला आले होते हो. त्यावेळेला भाजपा पहिल्यांदाच मला वाटतं देशामध्ये सत्तेमध्ये होती आणि ती सुरुवात होती. हं, RSSचा जो काही इतके वर्षाचा प्रवास होता, त्या प्रवासाची परिणती भाजपा सत्तारूढ होण्यामध्ये झाली होती पहिल्यांदाच. त्याच्यामुळे संबंधात तणाव वगैरे असा काही प्रकार नव्हता. तो नंतर डेव्हलप झाला. 2004 पर्यंत तो खूप जास्त पराकोटीचा झाला होता. त्यावेळेला सरसंघचालक सुदर्शन होते आणि त्यांच्यामधले आणि वाजपेयी सरकारमधले जे मतभेद होते ते अगदी जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवले होते. हं, एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्टपणे हे 2005 मध्ये ते बोलले होते. पण त्याआधी दत्तोपंत ठेंगडी असोत, अशोक सिंघल असोत किंवा सुदर्शन असोत यांनी वाजपेयी सरकारवर टीकेची झोड उठवली होती अनेक बाबतीत. हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि 2004 मध्ये वाजपेयी सरकार पडलं होतं. हं, पुष्कळ जणांना असं वाटतं की ते शायनिंग इंडिया वगैरे या कॅम्पेनमुळे पडलं. पण हं, माझं जे रीडिंग आहे ते असं आहे की त्यावेळेला संघानेच त्यांना डिच केलं होतं असं म्हणता येईल आणि हं, संघानेच त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं असं हं, म्हणायला हरकत नाही. कारण की संघ परिवारामध्ये वाजपेयी सरकारबद्दल एक नाराजगी होती आणि एक राग पण होता. हं, तर त्यानंतर मग 10 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेवर आले. पण नरेंद्र हं, मोदी सुद्धा भारताचे पंतप्रधान व्हावेत की नाही, या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एकमत नव्हतं. हं, कारण आपल्याला आठवत असेल की 2010 मध्ये अ, नितीन गडकरी, ज्यांना महाराष्ट्राच्या हं, बाहेर ओळखत नव्हतं फारसं, हं, त्यांना भाजपाचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला संघाने पाठवलं, त्यावेळेला संघाच्या मनात नितीन गडकरी हेच पुढचे पंतप्रधान जेव्हा केव्हा सत्ता येईल, त्यावेळेला हं, नितीन गडकरी पंतप्रधान होतील असं संघाच्या मनात त्यावेळेला होतं. त्या दृष्टीनेच हं, त्यांनी नितीन गडकरींना पुढे आणलं होतं. पण इव्हेंच्युअली जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्र हं, मोदी कशा रीतीने पुढे आलेत आणि हं, शेवटी जो ग्राउंडस्वेल ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, एक हं, जमिनीवरचा जो एक सपोर्ट बेस होता, तो त्यांच्या बाजूने इतका मोठा होता, की शेवटी संघाला त्यांना ओव्हरऑल म्हणजे सगळ्यांना मिळून ॲक्सेप्ट करावं लागलं आणि हं, नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले. हं, त्यानंतर सतत 10 वर्ष हं, नरेंद्र मोदींनी संघापासून अ, एक ते अंतर राखून राहिले नेहमीच. आणि हं, नुसतं अंतर राखून राहिले नाही, तर ते संघाशी खूप आत्मीयतेने वागल्याचं कधी दिसलं नाही. हं, आपल्याला आठवत असेल की आता आजच्या ज्या काही त्यांच्या भेटीगाठी होत्या त्यामध्ये हं, एक प्रकारची बांधवानी, एक प्रकारचं सौहार्द हं, दिसत होतं. हं, तर ते बऱ्यापैकी पुट ऑन होतं किंवा ते आर्टिफिशियल होतं असं म्हणता येईल. कारण की त्याच्यापूर्वी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी हं, जेव्हा एकत्र आले होते
आपल्याला हं. 2 प्रमुख कार्यक्रम हं. आढळतात. आपण त्या दृष्टीने साईट करू शकतो. ते म्हणजे राम जन्मभूमी हां. मंदिरात पायाभरणी आणि त्यानंतर उद्घाटन. या हं. दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्या बॉडी लँग्वेजमधून सतत हे जाणवतं, की त्यांच्यामध्ये काहीतरी हं. टेन्शन आहे. नरेंद्र मोदी त्यांना फारसं महत्त्व देत नव्हते. अशा हं. पद्धतीचं त्यांची दोघांची पण दोघांचं इंटरॅक्शन लॅक हं. ऑफ इंटरॅक्शन रादर हं. त्या प्रकारचं होतं. हं. असंही त्यावेळेला असं बोललं जात होतं आणि मला हे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेली पण ही गोष्ट आहे कन्फर्म त्यांनी सांगितलेलं आहे, की राम जन्मभूमी मंदिराचा त्या पायाभरणीच्या वेळेला असा प्रयत्न झाला होता संघाकडनं, की नरेंद्र मोदी आणि भागवत यांची एक बैठक व्हावी. हं. पण त्याकरता नरेंद्र मोदींनी साफ स्पष्टपणे नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर नागपूरला सुद्धा ते गेल्या अनेक वर्षामध्ये 4-5 वेळा आले. हो. हो. ते दीक्षाभूमीला गेले पण संगमभूमीला गेले नाही. गेले नागपूरची नाही. ओळख हं. जशी दीक्षाभूमीनी आहे तशी संगभूमी म्हणून पण आहे. पण हो. ते अ, म्हणजे लोकसभेच्या किंवा पार्लमेंटच्या पायरीवर हं. त्यांनी डोकं ठेवलं. पण हं. त्या संघामुळे ते पंतप्रधान झाले. त्या संघाचे हं. संस्थापक आणि दुसरे सरसंघचालक जे सगळ्यांना ज्यांना सगळे गुरुजी म्हणतात, त्यांना गुरु हं. मानतात. हं. त्यांच्या समाधीवर डोकं टेकवायला ते कधी आले नाही. तेवढं ते हं. करू शकले असते, निश्चितच करू शकले असते. कारण जर हं. तुम्ही प्रत्येक वेळेला आल्यानंतर दीक्षाभूमीला जाता, तर संघभूमीला तुम्ही जायला पाहिजे. कुठेही तुम्ही हं. बाहेर जायला जाता, हं. परदेशात जाता, तेव्हा तुम्ही गांधी आणि बुद्ध हं. याचं नाव घेता. कधी हेडगेवार किंवा गोळवलकर किंवा संघाचं नाव घेत नाही. तर हं. हा जो एक ही जी एक गॅप संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दिसत होती, त्याचाच बऱ्यापैकी स्फोट गेल्या वर्षी झाला आणि हं. जे-पी नड्डा जे भाजपाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं स्पष्ट म्हटलं इंडियन एक्सप्रेसच्या एका इंटरव्ह्यूमध्ये, की आता आम्हाला संघाची गरज नाही. हं. अशा शब्दातच ते बोलले. हं. ते त्या ठिकाणी त्या तणावाची अगदी म्हणजे परिसीमा झाली होती हे स्पष्ट दिसलं होतं हं. आणि त्यानंतर मग मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदींना इनडायरेक्टली जे काही टोमणे मारले, तेही हं. आपल्याला माहिती आहे. हो. त्यानंतर आता या हे 2 ऑलमोस्ट त्यांनी असं सांगितलं होतं, की एका माणूस म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे इंटरेस्टिंग स्वतःला गोष्ट हां, स्वतःला हे समजू नये. म्हणजे त्यांचा कोणी स्वतःला देवासारखं हे मानायला लागतो. असंही देवासारखा मानायला लागतो, असं ते त्याच्यामध्ये म्हटले होते. त्याचा डायरेक्ट रेफरन्स नरेंद्र मोदींच्या त्या वक्तव्याशी मग होता, ज्यात त्यांनी प्रेक्षकांना म्हटलं सांगण्यासाठी म्हणून इंटरेस्टिंग गोष्ट आणि तुम्ही कन्फर्म करू शकता ती. मला असं कळलंय, की जे स्मृती मंदिर आहे तिथे हेडगेवारांचं स्मारक आहे आणि गोळवलकर गुरुजींची समाधी आहे त्या ठिकाणी. हं, आणि हं, त्याच्यानंतर बाळासाहेब देवरस ज्यावेळेस तिसरे सरसंघचालक झाले, त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं, की यापुढे कोणाचीही आपण समाधी किंवा स्मृतीस्थानक वगैरे त्या ठिकाणी बनवणार नाही आपण. कारण संघाकडनं संघटित होण्याचं एक हे गेलं पाहिजे. हं. व्यक्तिपूजा गेली नाही पाहिजे, असं त्यांचं एक साधारण त्यांनी एक सूत्र एक्झॅक्टली, ठरवलेलं होतं एक्झॅक्टली. आणि त्याच्या तो तो कंप्लीट अतिशय वेगळं हे पडतं सगळं. तो अतिशय महत्वाचा भाग आहे. या सगळ्या हं. म्हणजे नरेंद्र मोदी आणि संघ यांच्यामधल्या च्या बाबतीत तो अतिशय महत्वाचा तुम्ही आता जे बोलले, ती खूप महत्वाचं तत्व आहे संघाचं. तर हं. संघाची स्थापना आणि संघाचा जो प्रवास आहे, तोच हं. मुळात संघटन में शक्ती है या हं. तत्वावर झालेला. हो. म्हणजे कोणत्याही संघाच्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला संघटनेपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होऊ नये याची संघाने सतत काळजी घेतली आहे. कारण हं. एखादी व्यक्ती ज्यावेळेला पूर्ण संघ परिवार व्यक्तिकेंद्री होतो, हं. त्यावेळेला अ, म, स- अ, त- ते- तो प्रवास जो आहे तो हं. अर्धवट राहू शकतो किंवा त्या प्रवासामध्ये अडथळे येऊ शकतात हं. आणि संघटन हेच नेहमी सर्वोपरी राहिलं पाहिजे. ही हं. संघाची नेहमीच भूमिका राहिली आहे आणि त्यामुळेच त्यांचं आजपर्यंत ते 100 वर्ष इथपर्यंत येऊ शकले. त्याच्या मुळाशी संघटन हेच आहे. म्हणजे हं. याला संघटनेच्या वरचढ कोणी एखादी व्यक्ती होते, हं. त्यावेळेला ती धोक्याची घंटा मानली जाते संघामध्ये आणि नरेंद्र मोदींच्या रूपाने ती धोक्याची घंटा वाजत होती आणि संघाला हं. ते सतत जाणवत होतं, की एका व्यक्तीच्या भोवती पूर्ण संघ परिवार फिरतो आहे. हे हं. काही योग्य नाहीये. त्याच्यामुळे संघटन पुन्हा वरचढ झालं पाहिजे. संघटनेने आपलं जे काही म्हणणं आहे ते खेमेठोकपणे मांडलं पाहिजे आणि संघटन सर्वोपरी झालं पाहिजे पुन्हा. हं. हा संघाचा प्रयत्न. त्या प्रयत्नातूनच गेल्या वर्षभरात जे मोहन भागवत बोलते झाले हं. आणि नरेंद्र मोदींना त्यांनी इनडायरेक्टली जे जे काही टोमणे मारले, हं. ते सगळं त्या प्रयत्नातूनचाच भाग होता आणि हं. त्यात त्यात संघाला यश मिळालं. हं. नरेंद्र मोदी आता
बऱ्यापैकी आणि ज्यावेळेला लोकसभेचा इलेक्शन झालं, हा. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संघाची ताकद दाखवून दिली. हे हम्म, ठीक आहे, की नरेंद्र मोदीशिवाय भाजपला हम्म, निवडणूक जिंकणं हम्म, शक्य नाहीये. हे बरोबर आहे. पण हम्म, संघाशिवाय नरेंद्र मोदींना बहुमत मिळवणं शक्य नाहीये, हे हम्म, संघाने दाखवलं. हम्म, त्याच्यामुळे ही परस्परावलंबी असं हा संबंध आहे. हे हम्म, संघाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि हम्म, त्यातून नरेंद्र मोदी बऱ्यापैकी शिकले असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्यानंतर त्यांनी ती भूमिका थोडीशी संघाच्या बाबतीत हम्म, जी कडक आणि कठोर भूमिका होती, ती हम्म, थोडीशी मवाळ केली आणि हम्म, आज ते प्रत्यक्षात इतक्या वर्षांनंतर इथे आले, हम्म, तेव्हा आता आपल्याला असं म्हणायला हरकत नाही, की संघ आणि मोदी हम्म, यांच्यामध्ये एक प्रकारचा तह झालेला आहे. हम्म, हे आता ही त्या तहाची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. इथून पुढे 2029 पर्यंत हम्म, हा प्रवास कसा असेल? काय संघ नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान पदासाठी 2029ला हम्म, एक्सेप्ट करेल, हम्म, की त्यांना रिप्लेस करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल? हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मोदींचा प्रयत्न हाच आहे, की हम्म. 2029 मध्ये पुन्हा एकदा संघाने त्यांच्या पाठीशी उभं उभं राहावं. राहावं. त्या दृष्टीनेच ते संघाशी जुळतं घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. या दृष्टीने मी या भेटीकडे बघतो साहिल. विवेक, मला 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत खरं तर, पण त्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे मुळात जी चर्चा सध्या सुरू आहे ती भारतीय जनता पार्टीचा नवीन अध्यक्ष कोण होणार याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दिल्लीमध्ये सुद्धा मी गेलो होतो त्यावेळेस सुद्धा तिथे तीच चर्चा सतत सुरू होती. एक वर्ग असा सांगतो की संघाला असा कोणी आता अध्यक्ष हवाय की जो स्वतंत्र विचार करू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये. म्हणजे भाजपमध्ये मोदी आणि शहा यांचा संपूर्ण प्रभाव आहे, याच्यात तर काही वादच नाही अजिबात. म्हणजे राईट फ्रॉम कोण कुठल्या मंत्रीपदी गेलं पाहिजे, कुठे कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे पासून प्रत्येक गोष्टीचे निर्णय अध्यक्ष कोणी होवो हे दोघं जणच घेत आहेत. पण आता पुढचा प्रवास बघताना, कारण मोदी पण 74 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि कुठेतरी या संदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर संघातही विचार सुरू झाला होता, अशी चर्चा आहे की अध्यक्ष आता जो कोणी नवीन होईल तो स्टॅम्प असता कामा नये. फक्त कोणीतरी इंडिपेंडेंट विचार करू शकणारा, म्हणजे जसं मुरली मनोहर जोशी होते की जे भाजपतल्या अत्यंत पॉवरफुल 2 डीओच्या पलीकडे सुद्धा विचार करू शकत होते. कुशाभाऊ ठाकरे होते, त्यांचं स्वतःचं एक वेगळं एक हे होतं त्यांच्या संघाबरोबर. अशा पद्धतीचा कोणीतरी एक अध्यक्ष झाला पाहिजे अशी एक चर्चा सुरू आहे कुठेतरी. आणि दुसरी ही चर्चा सुरू आहे की यापुढे भाजपचा प्रवास कसा असेल आणि कशा पद्धतीने काय गोष्टी घेतल्या पाहिजेत. मधल्या काळामध्ये पण संघाने त्या संदर्भामध्ये अनेकदा भूमिका स्पष्ट केली. उदाहरणार्थ जेव्हा संभलमध्ये योगी आदित्यनाथ यांनी तिकडे त्या जामा मशिदीच्या इकडे ते मंदिर होतं की नाही याच्यावरनं तिकडे वाद सुरू झाला. त्याच्यानंतरही मोहन भागवत म्हणाले की प्रत्येक ठिकाणी शिवलिंग शोधण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या कबरीचा जो विवाद झाला त्याच्यानंतर संघाकडनं बँगलोरमध्ये जेव्हा त्यांची प्रतिनिधी सभा सुरू होती तिकडनं त्यांच्याबद्दलचं स्टेटमेंट आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल मला यायचं आहे, पण त्यापूर्वी मला एक एक बॅकग्राऊंड समजून घेण्यासाठी म्हणून, कारण तुम्ही अनेक वर्ष संघ बघताय. एक काळ असा होता की ज्यावेळेस हेडगेवार असतील किंवा नंतर गोळवलकर गुरुजींचा एक मोठा काळ होता. इव्हन देवरस सुद्धा ज्यावेळेस सरसंघचालक झाले त्यांचाही काळ जर आपण बघितला तर भाजपचं नेतृत्व करणारे जे नेते होते, म्हणजे ऑफकोर्स भाजपचा अध्यक्ष कोणी होवो, नेतृत्व हे अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्याकडेच होतं. ही गोष्ट स्पष्ट होती त्याही वेळेस. तरी सुद्धा सरसंघचालक वयामुळे नंबर 1 आणि ज्येष्ठतेमुळे आपोआपच त्यांचं एक स्वतःचं अस्तित्व आणि वजन हे या 2 नेत्यांवरती होतं, निर्णय प्रक्रियेमध्ये खास करून. नंतर ज्या ज्या पद्धतीने राजेंद्र सिंग आले किंवा सुदर्शन आले ते ऑलमोस्ट वाजपेयींच्या समवयीन किंवा किंबहुना त्यांच्याहून वयाने लहानही होते त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे वाजपेयींचा प्रभाव हा त्या दोघांपेक्षाही जास्त एका पद्धतीने त्यांच्या संघटनेवरती होता. म्हणजे ज्येष्ठतेनुसार वया ज्येष्ठतेनुसार किंवा ह्याच्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट कुठेतरी त्यावेळेस झालेला होता. तोच काहीसा इम्पॅक्ट हा भागवत आणि मोदी ह्यांच्या वयाच्या समानतेमुळे खास करून म्हटलं तर झाला असेल असं वाटतं का? आणि त्याचा पण परिणाम कुठेतरी झाला असेल असं वाटतं का त्याच्यामध्ये? हो, निश्चित. मला असं वाटतं नरेंद्र मोदी अशा अर्थाचं काहीतरी बोलले पण होते हम्म, असं वाचल्याचं मला आठवतं. हम्म, की त्यांनी डायरेक्ट नव्हते, पब्लिकली हम्म, नव्हते बोलले. हम्म, हम्म, ते असं कुठे आपसात त्यांच्या चर्चेमध्ये असं आलं होतं, की
मोहन भागवत हे त्यांचे ज्युनियर आहेत वगैरे अशा हं, पद्धतीने ते बोलल्याचं संघाच्या सर्कल्समध्येच बोललं जातं. हं, तर तो तो एक सेन्स त्यांच्यामध्ये असेल आणि नरेंद्र मोदी हे अतिशय आपल्याला माहिती आहे, की ते स्वतःला किती महत्त्व देतात हे आपल्याला हं, माहिती आहे. त्या पूर्ण हं, बोलण्यातून त्यांच्या बॉडी हं, लँग्वेज ते हं, बऱ्यापैकी आत्मकेंद्री अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. हे अनेकांना दिसतंच आहे. त्याच्यामुळे ते स्वतःपेक्षा कोणाला मोठं मानतील हं, असं मानण्याचं काही कारण नाही आणि सरसंघचालक पण संघामध्ये असं आहे, की ज्यावेळेला संघाने नितीन गडकरींना पाठवलं 2010 हं, मध्ये भाजपाचा अध्यक्ष म्हणून, तर हं, त्यावेळेला त्यांनी याचा विचार नाही केला, की हं. ज्येष्ठता कोण आहे? नितीन गडकरी अतिशय लहान आहेत वयाने हं, किंवा हं, त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखत नाही. मग हं, अडवाणी सारखे किंवा मुरली मनोहर जोशी, अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासारखे इतके वरिष्ठ नेते असताना अ, त्यांच्यावर नितीन गडकरींना अध्यक्ष म्हणून पाठवायचं. हं, हा निर्णय संघाने घेतला. तर संघाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये वयामध्ये वयाने कोण मोठा आहे आणि त्यानुसार हं, ज्येष्ठता हं, ठरते. असं संघाच्या विचार प्रक्रियेमध्ये कुठेच नाही आहे. हं, त्याच्यामुळे मोहन भागवत हे नरेंद्र मोदीचे समवयस्क असतील किंवा त्यांच्यापेक्षा एखाद वर्षांनी लहान असतील. असं हा जो हं, वयाचा जो फॅक्टर आहे, तो हं, तिथे महत्त्वाचा नाही. ते सरसंघचालक आहे. आजही मला असं वाटतं मी जे काही ऐकलं त्यात नरेंद्र मोदींनी परमपूज्य सरसंघचालक असा उल्लेख भाषणामध्ये हो, केला. तर हो, त्याच्यामुळे वयातला फरक वगैरे ते संघाचे प्रमुख आहेत आणि हो. संघ ही ही पॅरेंट संघटना आहे. सर्वोच्च ही सर्वोच्च हं, संघटना आहे. संघ ही संघ परिवाराची की त्या इकोसिस्टमची गंगोत्री आहे. हं. त्याच्यामुळे ते परमपूज्य आहेत. त्यांचं वय काय आहे किंवा त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे वगैरे हा मुद्दा तिथे अतिशय गौण आहे. गैरलाग होतो. हं, की हे तुम्ही एक्सेप्ट करायला हवं. हे तुम्हाला मान्य असायला हवं. मग हं, तुमचं वय सरसंघचालकापेक्षा जास्त असो, तुमचा अनुभव जास्त असो का काहीही असो. हं, पण त्यांचं जे पद आहे, त्या हं, पदाची जी गरिमा आहे, त्या पदाचं जे महत्त्व आहे, ते तुम्हाला मान्य असायला हवं. असा एक अलिखित नियम आहे. तो हं, नरेंद्र मोदींनी गेली 10 वर्ष फारसा पाळलेला नाही हं, आणि त्यांनी प्रत्यक्षात असं बोलून काहीच दाखवलं नाही. पण हं, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांनी संघाला ज्या पद्धतीने इग्नोर केलं किंवा हं, सरसंघचालकांशी जेव्हा भेट झाली, तेव्हा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती हं, नरेंद्र मोदींची, ती काही फार रिस्पेक्टफुल होती मोहन भागवतांच्या बाबत असं काही त्याच्यातून कधी जाणवलं नाही. ऑन द हं, कॉन्ट्ररी ते मोहन भागवतांना इग्नोर करतात आहे. हं, अशाच पद्धतीने ती त्यांची बॉडी लँग्वेज होती. आज ती बदललेली आहे. हं, कदाचित हा काळाचा महिमा पण आहे आणि नरेंद्र मोदी अ, हं, त्यांची एकूण तब्येत वगैरे सगळं बघता 2029 साठी ते तयार आहेत आणि ते तर 2047 ची पण भाषा बोलतात आहे. त्याच्यामुळे 2029 हे फारच थोडं आहे. त्याच्या पलीकडे पण ते जातील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यांना जर संधी मिळाली तर ते 2029च्या पलीकडे सुद्धा पंतप्रधान राहू इच्छितात असं वाटायला हरकत नाहीये. तर पण ते हे त्यांनी रिकन्सिलिएशन आता केलंय संघासोबत. एक प्रकारचा तह त्यांनी संघासोबत केलाय, असं मला या सगळ्या तेव्हा हा भेटीतून फार इंटरेस्टिंग शब्द आहे खरं तर. कारण एक काळ असा होता की संघाशी संबंध तोडायचे नाहीत असं सांगून मोरारजी देसाईंचं सरकार पडलंय त्याच्यामुळे. मग तिथून ते आता आपण बघतोय की तहाच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. आपण अध्यक्षपदावरती येऊया. पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला जी सतत चर्चेमध्ये राहिलेली आणि तुम्ही मगाशी वाजपेयी असताना संघाशी असलेले त्यांच्या संबंधांचा उल्लेख केला. त्यावेळेस ते संबंध अशाही करता ताणले गेले होते की वाजपेयींचे जे राजकीय सल्लागार म्हणूया आपण किंवा पीएमओ मध्ये काम करणारे त्यांचे सहकारी होते मिश्रा. त्यांच्यावरनं ब्रिजेश मिश्रा त्यांच्यावरनं प्रचंड संघाचा आक्षेप होता. पण हा हो. व्यक्तीचा आक्षेप झाला. पण त्या पलीकडे सुद्धा संघाच्या पॉलिसीज वाजपेयी सरकारकडनं अवलंबल्या जात नाहीत. म्हणजे त्यावेळी खास करून 370 कलम असेल किंवा इतर गोष्टी असतील ज्या संघाचा कोर अजेंडा म्हणून आपण बघतो. त्याच्या स्वदेशी जागरण मंचाच्या काही तक्रारी त्याच्या संदर्भात होत्या. या उलट मोदी सरकारने संघाचा जो कोर अजेंडा होता तो त्या पद्धतीने त्यांनी तो पूर्ण केला. त्याच्यामध्ये कुठे त्यांनी हयगय केली नाही आणि त्यांच्याकडे बहुमत असल्याचा पूर्ण फायदा घेऊन त्यांनी त्या गोष्टी करून घेतल्या. त्यांनी त्याच्यामध्ये कुठे हे केलं नाही. तसं असताना सुद्धा त्यावेळेस पॉलिसीजवरनं झगडा होता. यावेळेस हा व्यक्तीवरनं झगडा होता असं म्हणायचं का? पॉलिसीज पूर्ण झाल्या तरी सुद्धा त्याच्या पलीकडेही संघाकडनं काहीतरी बघितलं जात होतं.
आणि त्याचं फुलफिलमेंट झालं नाही म्हणून हे संबंध ताणले गेले आणि आता तहाची पाळी आलेली आहे असं असं आपण म्हटलं पाहिजे. हो. नाही वाजपेयींच्या बाबतीत असं होतं, की ते एक कोॲलिशन सरकारचे पंतप्रधान होते. अ, हम्म, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं आवश्यक होतं हम्म, आणि जो काही संघाचे जे काही बेसिक जो अजेंडा होता, तो इम्प्लिमेंट करणं त्यांच्यासाठी फारसं सोपं नव्हतं आणि हम्म, वाजपेयी स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा खूप हम्म, अशा प्रकारचा अजेंडा आपण इम्प्लिमेंट करावा अशा ते बऱ्यापैकी लिबरल होते. म्हणजे संघामध्ये हम्म, लिबरल असणं हे फार कठीण आहे हम्म, आणि ते होते लिबरल. आणि त्याच्यामुळे अडवाणी जे होते, हे त्यातल्या त्यात हार्डकोर असं मानलं जायचं. आज आपण हम्म, जर मोदी आणि अडवाणी हम्म, यांची तुलना केली तर अडवाणी खूप मवाळ वाटतील. हो, इतकं ते जहाल व्यक्तिमत्व मोदींचं आहे किंवा त्यांचं. तर ते त्यांनी हो, इम्प्लिमेंट केलं मोदींनी, वाजपेयींनी केलं नाही कारण त्यांना ते तसं फारसं शक्य नव्हतं आणि हम्म, त्यांची मानसिकता पण खूप तशी नव्हती हेही खरं आहे. हम्म, हम्म, स्वदेशी जागरण मंच त्यावेळेला अतिशय ॲक्टिव्ह होता. ऍक्टिव्ह होता. अशोक सिंघल खूप टीका करायचे. अ, हम्म, अ, दत्तोपंत ठेंगडी जे भारतीय मजदूर संघाचे प्रमुख होते, ते खूप टीका करायचे. तर हे आणि आणि वाजपेयी त्याला ते ऐकून घ्यायचे म्हणजे त्याच्यावर काही रिएक्ट व्हायचे नाही किंवा ते सरकार पूर्ण रिएक्ट व्हायचं नाही. तर हे त्यावेळेला जी परिस्थिती होती, ती एक प्रकारे त्यांना ते अडचणीत होते. सगळ्यांना घेऊन चालणं म्हणजे आपण संघाचा अजेंडा जर इम्प्लिमेंट करायला बसलो, तर बाकीचे जे सहकारी आहेत, ज्यांच्या मदतीने सरकार चालत आहे, ते हो, एखाद वेळेला रिव्होल्ट करू शकतील किंवा त्याच्याविरुद्ध बोलू शकतील किंवा त्याच्या विरोधात उभे राहतील, हम्म, असं त्यांना कुठेतरी वाटत असल्यामुळे सुद्धा त्यांनी तो अजेंडा प्रायोरिटीवर घेतला नाही. पण हम्म, संघाला हे मान्य नव्हतं आणि तुम्ही तो त्यांनी तो अजेंडा इम्प्लिमेंट करायलाच हवा, असा हम्म, त्यांचा कुठेतरी आग्रह होता. तो हम्म, आग्रह नसून दुराग्रह होता हे आपण हम्म, समजू शकतो. कारण वाजपेयी ते करू शकत नव्हते हे सगळ्यांना दिसत होतं. हम्म. तर आता त्यांचा पॉलिटिकल कंपल्शन्स होती काही प्रमाणामध्ये असंही म्हटलं. हम्म, मोदींनी ते केलं कारण मोदींजवळ तो प्रॉब्लेम नव्हता. त्यांना पूर्ण बहुमत होतं हम्म, आणि त्याच्यामुळे त्यांनी आणि त्यांच्यामध्ये तो निग्रह पण होता मोदींमध्ये तो करण्याचा त्यांची तयारी होती, हम्म, धमक पण होती. तो त्यांनी केलं इम्प्लिमेंट. हम्म, हम्म, पण 2004 मध्ये संघाने वाजपेयी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये हम्म, यासाठी संघ जो विथड्रॉ झाला त्या पूर्ण हम्म, इलेक्शनमधून हम्म, आणि शेवटी वाजपेयी सरकार पडलं. हे नरेंद्र मोदींनी बघितलं होतं. हम्म, नरेंद्र मोदींना माहीत होतं. शिवाय ज्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हम्म, ची निवड झाली, त्यावेळेला सुद्धा संघामध्ये एक मोठा सेक्शन असा होता, हम्म, ज्यांना ते मान्य नव्हतं. हम्म, आणि त्यानंतर संजय जोशी वगैरेंचं जे काही झालं, ते हो, पण आपण बघितलं. हरेन हो, पांड्याचं काय आपल्याला माहिती आहे. हम्म, तर संघामध्ये एक असा सेक्शन होता, जो हम्म, नेहमी हे म्हणायचा, की नरेंद्र मोदी हे दीर्घद्वेषी आहेत. हा हम्म, शब्द मी डबल कोटमध्ये सांगतो. हम्म, अतिशय senior वरिष्ठ संघाच्या एका नेत्यांनी माझ्याशी मोदींबद्दल बोलताना या शब्दाचा वापर केला होता, की हम्म, नरेंद्र मोदींमध्ये बाकी सगळं चांगलं आहे. ते छान कठोर हिंदुत्ववादी आहेत वगैरे सगळं हम्म, ठीक आहे. पण ते हम्म, दीर्घद्वेषी आहेत. हम्म, दीर्घद्वेषी हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला होता. तर हम्म, ती जी अढी संघाच्या एका पॉवरफुल सेक्शनच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नेहमी राहिली आहे आणि नरेंद्र मोदीच्या मनामध्ये नेहमी ही अढी राहिली आहे, की संघ जो आहे, आपण संघापुढे समजा झुकलो, तर संघ आपल्याला केव्हाही सत्तेच्या बाहेर करू शकतो, त्यांना वाटेल तेव्हा. हे जसं वाजपेयी सरकारसोबत संघाने केलं, तसं ते आपल्यासोबत हम्म, पण करू शकतात. म्हणून हम्म, त्यांनी पहिल्या दिवशीपासूनच संघासोबत ज्या पद्धतीने ते वागायला त्यांनी सुरुवात केली आणि सतत हम्म, 10 वर्ष त्या पद्धतीने ते वागत राहिले. तर संघाला सतत ज्याला इंग्रजीमध्ये कीपिंग ॲट बे म्हणतात. हो, संघाला दूर ठेवायचं, एका सेफ डिस्टन्सवर ठेवायचं. त्यांचा अजेंडा मात्र पूर्ण इम्प्लिमेंट करायचा, जेणेकरून त्यांना तुमच्याबद्दल त्या बाबतीत कुठलीही कंप्लेंट राहू नये. हम्म, हे तर आणि ते स्वतःही त्या अजेंडाचे हम्म, सपोर्टर होतेच. तर हम्म, तो अजेंडा इम्प्लिमेंट करायचा. त्यांना ते काही कठीण गेलं नाही. ते काही हम्म, लिबरल नव्हते. हम्म, त्यांना स्वतःला सुद्धा ते मान्य होतं. त्याच्यामुळे त्यांनी तो अतिशय आनंदाने इम्प्लिमेंट केला. हम्म, त्याच्यामुळे संघावर त्यांनी काही उपकार केला, तो अजेंडा इम्प्लिमेंट करून असं काही नाहीये. हम्म, तर ती त्यांची जबाबदारीच होती. ते त्यांचं कर्तव्य होतं. हम्म, ते त्यांनी केलं. पण संघाने वरचढ होऊ नये म्हणून हम्म, संघाला सतत त्यांनी जे टाईट लीशवर ठेवणे म्हणतात, हम्म, दूर ठेवणे म्हणतात, हम्म, सेफ डिस्टन्सवर ते त्यांनी जे केलं, हम्म, त्याच्यामुळे संघ बऱ्यापैकी नाराज झाला आणि ते थोडंसं त्यांनी अ, त्या गोष्टीचा अतिरेक केला. म्हणजे अतिरेक कधी केला. हम्म, त्यांनी हम्म, गेल्या 10 वर्षात तुम्ही बघा त्यांची एकही भाषण, मी जितकी हो, भाषणं ऐकली,
हा. एकाही भाषणात त्यांनी कधी म्हटलं नव्हतं की मी आज जे काही आहे ते मी हम्म, संघामुळे आहे, असं हम्म, एकही वाक्य त्यांच्या एकाही भाषणामध्ये कधीही हम्म, ऐकायला मिळालं नाही. हम्म. आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये पहिल्यांदा संघाच्या बाबतीत खूप भरभरून ते बोलताना आपल्याला दिसतात आहे आणि हो, हे फार इंटरेस्टिंग आहे. हो, हे फार हो. इंटरेस्टिंग आहे कारण नाही, हे आता त्यांनी कनेक्टिंग डॉट्स फार इंटरेस्टिंग आहेत, कारण अचानक आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर 3 निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये खास करून आपण बघितलं की ताबडतोब संघाच्या प्रचारकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मीटिंग घेतली ताबडतोब त्या बाबतीमध्ये, आणि पुढचं कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि त्यांच्याकडनं समजून घेऊनच सगळ्या प्रचाराची आखणी त्या बाबतीत केली गेली. आणि एवढंच नाही तर 2 उदाहरणं खास करून माझ्या डोक्यात मला आठवत आहेत. ती एकतर मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये, त्यावेळेस त्यांनी स्पेसिफिक उल्लेख केला तारा भवाळकरांच्या उपस्थितीमध्ये की कसं नागपूर आणि संघाचं त्यांच्यावरती हे आहे आणि हेडगेवारांमुळे त्यांना कसा ओळखला जातो महाराष्ट्र आणि मराठी भाषा वगैरे या बाबतीमध्ये. आणि दुसरा, तुम्ही जो इंटरनॅशनल याचा उल्लेख करत होतात मगाशी, मध्यंतरी त्यांनी एक पॉडकास्ट केलाय का इंटरनॅशनल पॉडकास्टर बरोबर, त्याच्यामध्येही त्यांनी जवळपास हो, 2.5 मिनिटं हो, संघाचा कसा त्यांच्यावरती इम्पॅक्ट आहे आणि संघामुळे ते कसे जडणघडण झाली त्यांची, याचं त्यांनी एक सविस्तर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये, जे हो, जे आपण मगाशी सांगत होतात त्याच्यामध्ये. हो, हो. हे त्यांनी पूर्वी कधी केलं नव्हतं. केलं नव्हतं. हो. हे जे आता त्यांच्यामध्ये हा जो बदल आहे, हम्म. हा त्यामुळेच आहे, की लोकसभेमध्ये संघाने संघाची ताकद दाखवून दिली आहे हो. आणि त्याच्यानंतरच्या 2 हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हम्म. संघाने हिरिरीने भाग घेऊन ते हे सुद्धा दाखवून दिलं आहे नरेंद्र हम्म. मोदींना, की आम्ही ज्यावेळेला तुमच्या पाठीशी उभं राहतो, हम्म. त्यावेळेला तुम्हाला हे असं यश मिळतं आणि पूर्ण आम्ही ज्यावेळेला विथड्रॉ निर्भय यश होतो मिळतं. हम्म. हां, आणि ज्यावेळेला आम्ही विथड्रॉ होतो, हम्म. त्यावेळेला लोकसभेत जे झालं ते होतं. संघाने स्वतःला इतकंच विथड्रॉ केलं लोकसभेच्या हम्म. निवडणुकीमध्ये जेणेकरून नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळू नये. त्यांचं हम्म. सरकार पडेल असं काही केलं नाही त्यांनी. हम्म. हम्म. ते जे अतिशय मेजर्ड अशा पद्धतीचं विथड्रॉल ते होतं आणि हम्म. त्यातून नरेंद्र मोदी शिकले. कारण हम्म. त्यांचा डोळा 2029 वर आहे. आता हम्म. पलीकडे संघ 2029 ला हम्म. नरेंद्र मोदींना आता त्यांनी ते संघाच्या बाबतीत रिकन्सिलिएटरी अप्रोच त्यांनी घेतलेला आहे. म्हणून आता आपण नरेंद्र मोदींना 2029 मध्ये सुद्धा पंतप्रधान करायचं, असं हम्म. संघ करेल असं मला वाटत नाही. कारण हम्म. संघाचं मिशन हे कुठल्या एका व्यक्तीला पंतप्रधान करायचं नाही आहे. हम्म. संघाचं जे मिशन आहे ते कुठल्या एका माणसासाठी नाही आहे. संघाचं मिशन हे जे काही त्यांचं ते डिबेटेबल आहे. त्यांचं जे काही हम्म. हिंदू राष्ट्र वगैरे त्याची चर्चा वेगळी होऊ शकते. हम्म. पण त्यांचे जे काही व्यक्तिकेंद्रित नाहीये मिशन हां, बेसिकली ते किंवा त्यांचे जे गोल्स आहे, ते दॅट इज कुठल्या नॉट एका द. व्यक्तीला पंतप्रधान करण्याचं त्यांचं गोल नाहीये. इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामुळे अशी आहे विवेक, हां, की तुम्ही इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक वर्ष आता काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसची 100 पॉवरफुल इंडियन्स अशी एक लिस्ट आली. त्याच्यामध्ये मोहन भागवत 4 नंबरला आहेत आणि नरेंद्र मोदी, अमित शहा, त्याच्यानंतर जयशंकर आहे आणि हं. नंतर मोहन भागवतांचं नाव त्याच्यामध्ये आहे. फार इंटरेस्टिंग वाटली मला, म्हणजे ती त्यानुसार सुद्धा मी बघितलं तेव्हा मला फार इंटरेस्टिंग वाटली ती खरं तर लिस्ट. म्हणजे हो, ते मला 1 आणि 2 नंबर असते. हं? नाही 1-2 वर तर नेहमी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच राहिले आहे हं, आणि मला असं वाटतं मोहन भागवत 3ऱ्या नंबरवर मी पुष्कळदा बघितले आहे. मी ते हं, खूप स्ट्रिक्टली फॉलो नाही करत. कारण हं, मला त्यातला काही खूप म्हणजे ते कशाकरता केलं हं. जातं किंवा आता जयशंकर 3ऱ्या नंबरचे पॉवरफुल व्यक्ती कसे हे मला अगम्य आहे माझ्यासाठी. मला असं पर्सनली बिलकुलच वाटत नाही. कारण हं, ते पूर्णपणे नरेंद्र मोदीचे सॅटेलाईट आहेत हं, आणि त्याच्यामुळे ते पॉवरफुल कसे? ही हं. ड्रॉज हिज पॉवर फ्रॉम स्वयंप्रकाशित नरेंद्र नाहीये. मोदी. करेक्ट, ही ड्रॉज करेक्ट, हिज पॉवर फ्रॉम नरेंद्र मोदी आणि करेक्ट. मोहन भागवत ची जी शक्ती आहे ती काही ती नरेंद्र मोदींमुळे प्राप्त नाही झाली आहे त्यांना. हं, हं, त्याच्यामुळे जो जो सॅटेलाईट आहे तो हं, मूळ जो तारा आहे त्याच्यापेक्षा तो जास्त पॉवरफुल आहे. हं, असं असं मानण्यासारखं झालं, की जयशंकर हे मोहन भागवतपेक्षा जास्त पॉवरफुल कसे? हे हं, अगम्य आहे. त्याच्यामुळे हं, ती प्रोसेस कशी असते? हे कसं ठरवलं जातं, की कोण सगळ्यात पॉवरफुल आहे? हं, याच्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर मी कमेंट करणार नाही. मी इंडियन एक्सप्रेसमध्ये 30 वर्ष होतो आणि मी इंडियन हं, एक्सप्रेसला खूप मानतो. त्याच्यामुळे हं. मी त्या बाबतीत काही बोलणार नाही. पण ते अगम्य आहे निश्चित. मला 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 असं फार वाटतं इंटरेस्टिंग हां. वाटली ती ती एकूण हे. हो. पण पण आता हे अध्यक्षपदावरनं ज्या सगळ्या चर्चा सुरू आहेत, त्याच्यामध्ये किती तथ्य वाटतं तुम्हाला? कारण मी सतत ह्या गोष्टी ऐकतोय की कमीत कमी यावेळेस, कारण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 3 अध्यक्ष झाले. आधी राजनाथ सिंग होते, त्याच्यानंतर अमित शहा झाले आणि त्याच्यानंतर जे पी नड्डा झाले आणि आता नड्डांची टर्म संपलेली आहे. तर
राजनाथ सिंग आपण जर एक एक क्षण बाजूला ठेवले, कारण तो एक काय म्हणतात त्याला ट्रान्सफॉर्मेशनचा काळ होता एका पद्धतीने, आणि क्लिअरच होतं की त्यांना मंत्रिमंडळात जायचं होतं. अमित शहा हे मंत्रिमंडळात नव्हते, त्याच्यामुळे साहजिकच आहे त्यांच्याकडे एक पॉवरफुल पोझिशन, आणि त्यावेळेस तोपर्यंत मोदींचं राष्ट्रीय पक्षावरती पूर्ण प्रभुत्व आलेलं नव्हतं. तर त्या दृष्टीने सुद्धा अमित शहाचं तिकडे जाणं अत्यंत महत्वाचं ठरत होतं. आणि नंतर तर मग काय प्रश्नच राहिला नाही. जे पी नड्डा हे ऑलमोस्ट वॉज ऍक्टिंग लाईक नंबर 2 फॉर अमित शहा, म्हणजे असंच त्याचं साधारण एक चित्र मानलं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये आता हा मुद्दा एकदम जास्त चर्चेला काय येतोय? ज्या पद्धतीने क्लॅरिटी नड्डांच्या वेळेस आलेली होती की त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवून टाकलेलं होतं, आणि ते ऑलरेडी कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघत होते, आणि हे क्लिअरच होतं की अमित शहा हटल्यानंतर तिथे जे पी नड्डा बसणार आहेत. पण अजूनही भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याच्याबद्दलची क्लॅरिटी अजूनही येत नाहीये. अनेक नावं चर्चेमध्ये सुरू आहेत, पण तरी क्लॅरिटी त्याची येत नाही. ह्याचं कारण काय तुम्हाला वाटतं? आणि त्या दृष्टीने तुम्ही या व्हिजिटकडे आणि संघ आणि मोदींच्या एकूण संबंधांकडे कशा पद्धतीने बघता? नक्की. मला असं वाटतं, की त्यांच्यामध्ये ओढाताण आहे त्या मुद्द्यावर. हम्म, असं नसतं, तर आजपर्यंत नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी त्यांना ज्याला वाटतं त्याला अध्यक्ष बनवून चुकले असते. आणि जे हम्म, पी नड्डाची टर्म केव्हाच संपली आहे. त्यांना ते एक्सटेन्शनवर आहेत. हा, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणाला नेमायची मुभा असती, नरेंद्र मोदी किंवा अमित शहांना, तर हम्म, त्यांनी आत्तापर्यंत ते कोणाला तरी नेमून मोकळे झाले असते. पण ते हम्म, ते करत तसं करू शकत नाहीयेत. आणि जे पी नड्डांना एक्सटेन्शनवर ठेवलेलं आहे. आणि ते पद भरण्याच्या दृष्टीने अजून अ, मतैक्य झालेलं नाहीये संघ हम्म, परिवारामध्ये किंवा हम्म, संघामध्ये आणि भाजपामध्ये. हे हम्म, स्पष्ट दिसतंय. हम्म, अदरवाईज आजपर्यंत नवा अध्यक्ष नियुक्त झाला असता. तो हम्म, होऊ शकत नाहीये. हम्म, कारण की नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्वतःच्या मनाने ते नाव फायनलाईज करू शकत नाहीये, हे हम्म, स्पष्ट आहे. हम्म. अदरवाईज आजपर्यंत दुसरा अध्यक्ष त्यांनी नेमला असता. मेजर त्याच्यामुळे शिफ्ट आहे खरं बघायला गेलं तर विदिन हो, बीजेपी 10 वर्षातलं. हो, असं हो. कधीच म्हणजे 10 वर्षामध्ये तरी आपण असा विचारही केला नसता खरं तर. हो, म्हणजे हे हे आपण सगळी जी चर्चा करतोय त्यातून हे आपल्याला दिसतंय, की हम्म, संघाची ताकद जी आहे हम्म, व्हिज-अ-व्हिज बीजेपी, हम्म, ही पुन्हा एकदा संघ स्वतःला असर्ट करतो आहे. हम्म, आणि संघ त्यांना हे दाखवून देतो आहे, नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे या लोकांना, की हम्म, असं चालणार नाही. हम्म, सगळं तुम्ही म्हणाल तसंच होईल असं चालणार नाही. तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. हम्म, आणि ते त्यांना रिअलाईज झालेलं आहे. ते त्या हम्म, कमीत कमी नरेंद्र मोदींना ते कळलेलं आहे, की देअर इज अ लिमिट टू हिज पॉवर. व्हेन हम्म, इट कम्स टू आर-एस-एस, देअर इज अ हम्म, लिमिट टू हिज पॉवर. हम्म, या गोष्टीशी ते आता म्हणजे ॲग्री झालेले आहेत असं दिसतंय आपल्याला. हम्म, त्याच्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे हम्म. असं होईल, की दोघांनाही जो ॲक्सेप्टेबल असेल अशा तसंच कोणाला खरं. ते बनवतील. पण असं नाही होणार, की नरेंद्र मोदी म्हणतील किंवा अमित शहा म्हणतील, तोच अध्यक्ष होईल आणि संघाला त्यात काही उरणार नाही. असं होणार नाही. असं असतं तर आजपर्यंत ती व्यक्ती त्यांच्या मताची आजपर्यंत अध्यक्षपदावर आरूढ झालेली आपण बघितली असती. त्याच्यामुळे इंटरेस्टिंग. संघाचं म्हणणं सुद्धा त्यांना मान्य करावं लागेल. त्याच्यामध्ये फॅक्टर इन करावं लागेल हे स्पष्ट आहे. पण असंही नाही होणार. ज्या पद्धतीने गडकरींची नेमणूक झाली 2010 मध्ये, त्यावेळेस खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन त्यावेळेच्या वर्तमानपत्रांमध्ये आलेलं होतं की दिल्लीतली जी चौकडी आहे त्याच्या पलीकडचा माणूस पाहिजे आम्हाला, असं संघाकडनं सांगण्यात आलं होतं. आणि याची खूप चर्चा झाली होती की दिल्लीच्या चौकडीच्या पलीकडचा माणूस आम्हाला पाहिजे. आता तुमच्या ह्याच्यानुसार नाही चालणार, आणि त्यांनी डायरेक्ट महाराष्ट्रातनं गडकरींना पाठवलं होतं. एवढंही करणं शक्य आहे का? तेवढं तेवढं होण्याची शक्यता फार कमी आहे. मला असं वाटतं एक मधला मार्ग निवडला जाईल. कारण हा. आता संघाला एक तर निश्चित आहे. हम्म, त्यांचं जो काही ताण-तणाव आहे त्यांच्या आणि भाजपाच्या आणि संघाच्या संबंधामध्ये नाही आहे. तो हा, ताण-तणाव जो आहे संघ आणि नरेंद्र मोदी, अमित शहा असा हम्म, तो तणाव आहे. हम्म, भाजपाशी काही संघाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हम्म, भाजपामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात असे लोक आहेत जे संघाला मानतात किंवा हम्म, ज्यांना हे माहिती आहे, की संघाला महत्त्व दिलं पाहिजे हे ज्यांचं मत आहे, हम्म, असे खूप लोक भाजपामध्ये आहेत. हम्म, पण असं होण्याची शक्यता आहे, की दोघांनाही जो मान्य हम्म. असेल, ॲक्सेप्टेबल असेल, म्हणून अशा तह नावावर शब्द बरोबर आहे असं ऍक्च्युली. होणार नाही, की संघ एखाद्या माणसाला जसं त्यांनी गडकरींना पाठवलं होतं हम्म, आणि त्याच्यामुळे ती पूर्ण जी चौकडी आहे ती नाराज झाली होती आणि त्याच्यानंतर हम्म, काय झालं आपल्याला माहिती आहे. हा, हा, पूर्तीचे सगळे प्रकरणं बाहेर आले आणि ते हम्म, कसे बाहेर आले हेही हम्म, आपल्याला माहिती आहे. हम्म, ते त्या हम्म, भाजपाच्या गोटातूनच हा, पत्रकारांना ते सगळं दिलं गेलं मटेरियल हम्म, हेही सगळ्यांना माहिती आहे. तर हम्म, ते पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये हम्म, याची काळजी संघ घेईल आणि नरेंद्र मोदी याची काळजी घेतील,
की पूर्णपणे स्वतःच्या मनाने कोणाला तरी तिथे आपण नेमायचं हे असं ते करणार नाहीत. कारण हं, त्याच्यामुळे संघ पुन्हा अ, संघाचा त्यांना त्रास होऊ शकतो, संघ त्यांना त्रास देऊ शकतो किंवा संघ नाराज होईल आणि संघ हं, नाराज झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या पलीकडच्या पॉलिटिकल करिअरवर पण वाईट होईल, हेही त्यांना पुरतं कळून चुकलेलं आहे हं, 2024च्या अनुभवानंतर. हं, म्हणून दोघंही जण म्हणजे 2 स्टेप्स हे पुढे येतील, 2 स्टेप्स ते पुढे येतील आणि हं, कुठेतरी कॉम्प्रोमाईज होईल एखाद्या व्यक्तीच्या नावावर, असं हं, दिसतंय. एकमेकांची कॅन्डिडेट्स एकमेकांवर थोपवणार नाही एवढं निश्चित. हं. शेवटी जाता जाता की असं आपण समजायचं का या भेटीनंतर की आता भाजपमध्ये पुन्हा एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालंय जे आपल्याला 2012 आणि 13 नंतर दिसायला लागलं होतं. हे ह्याची सुरुवात आहे ही आणि त्याचा पेस कमी व्हावा या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची ठरेल. हो, म्हणजे भाजपामध्ये काय बदल होतील अ, हे अ, सांगता येत नाही. पण हा. नरेंद्र मोदींना 2029 मध्ये पुन्हा पंतप्रधान व्हायचं आहे, हे हम्म, स्पष्ट आहे. हम्म, हा जो तह त्यांनी संघासोबत केलाय, हा त्यासाठीच केलाय. पण मला वैयक्तिक मी संघाला जेवढं समजतो किंवा हम्म, ओळखतो, मला हम्म, असं वाटत नाही की संघ पुन्हा 2029 मध्ये त्यांच्या मागे उभा राहील. कारण मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे संघाला काही नरेंद्र मोदींना किंवा कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान करायचं आहे, हा हम्म, काही संघाचा प्रोजेक्ट नाही. 100 वर्षे त्यांनी जे चालवलं, हम्म, संघाचं जे काही वाटचाल आहे, ती कुठल्यातरी एका व्यक्तीला पंतप्रधान बनवण्यासाठी नाही आहे. हम्म, त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे, त्यांची जी काही ध्येय आहेत, हम्म, ते व्यक्तिकेंद्री मुळीच नाही आहेत. त्याच्यामुळे हम्म, मला वाटत नाही 3 पंतप्रधान पदाचे टर्म्स हे पुष्कळ झाले. त्यांनी नरेंद्र हम्म, मोदींची पुष्कळ साथ दिली आहे आणि हम्म, ते नरेंद्र मोदींनी आता कितीही संघाशी जुळतं घेतलं किंवा हम्म, त्याबद्दल ते मवाळ झाले, तरी संघ 2029 मध्ये नरेंद्र मोदीच्या पाठीशी उभा राहील, असं मला वाटत नाही. संघ नेतृत्व बदल करेल हम्म, आणि तो एक तरुण आणि थोडासा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रेझेंटेबल, विद्वान, ज्याला चांगलं बोलता येतं, ज्याला सगळ्या भाषांमध्ये बोलता येतं. महत्त्वाचं म्हणजे जो मीडियाला टॅकल करू शकतो. हम्म, अशी कुठलीतरी व्यक्ती त्या दृष्टीने तुम्ही मला तो प्रश्न विचारला नाहीये, पण मी एक लाऊड थिंकिंग करू शकतो तुमची परवानगी असल्यास. मला दिसतंय की देवेंद्र फडणवीस हा 2029चा संघाचा पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट असू शकतो. हम्म. असं मला एकूण जे काही आज दिसतंय त्याच्यावरून वाटतं. साहेब. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण ज्या मगाशी मी इंडियन एक्सप्रेसच्या लिस्टचा उल्लेख केला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे 13 नंबरला आहेत आणि योगी आदित्यनाथ 6 नंबरला आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. पण अर्थात ऑफकोर्स ही गोष्ट बरोबर आहे, ज्यांना संघ परिवार आणि त्या परिवाराचं भारतीय जनता पार्टी बरोबर असलेलं नातं माहिती आहे त्यांना हे फार वेगळ्या पद्धतीचं नातं आहे, ज्याला आपण एक म्हणतो ना की अभिभावक रिलेशनशिप म्हणतो किंवा पॅरेंट रिलेशनशिप म्हणतो त्या पद्धतीची ती कुठेतरी रिलेशनशिप आहे. आणि जनसंघाचा उदय कसा झाला हे जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यात तिकडे खरी जननी आहे ती की यापूर्वी सुद्धा अनेकांनी प्रयत्न केले हिंदू महासभेतनं खास करून की संघाचा बॅकअप त्यांना मिळावं म्हणून, ज्याला गोळवलकर गुरुजींचा पूर्ण विरोध होता त्या काळामध्ये की आम्हाला राजकीय पक्ष स्थापन करायचं नाहीये. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी संघावरती बंदी आणली आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की पार्लमेंटमध्ये आपला आवाज असला पाहिजे आपली बाजू मांडण्यासाठी म्हणून. त्यामुळे ज्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी गोळवलकर गुरुजींकडे गेले तेव्हा संघाकडनं त्यांच्या 4 प्रचारकांना हे श्यामाप्रसाद मुखर्जींना सोपवलं गेलं की हे तुमच्या बरोबर काम करतील आणि त्याचं नाव म्हणूनच जनसंघ असं नाव ठेवण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये दीनदयाळ उपाध्याय आणि ही सगळी प्रभूती त्याच्यामध्ये होती. तर हा खरं तर त्यांचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या व्हिजिट्स होतात रेशीम बागेमध्ये तेव्हा तेव्हा ही चर्चा होणं स्वाभाविक आहे. आता राजकारण बदललंय, भाजप पण त्या काळासारखा भाजप नाहीये, काँग्रेस त्या काळासारखी काँग्रेस नाहीये, सत्तेचं राजकारण बदललंय आणि संघही काही प्रमाणात हळूहळू बदलतोय. म्हणून कुठेतरी आपल्याला ही चर्चा करणं आवश्यक होतं. विवेक देशपांडे तुम्ही या चर्चेत सामील झालात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बघूया तुमचं प्रेडिक्शन किती खरं ठरतं. मला वाटतं 29ला च्या पूर्वी आपल्याला या चर्चा बऱ्याचदा कराव्या लागणार आहेत, त्यामुळे सतत आपण त्या बाबतीमध्ये संपर्कात राहूच. पण आज या नाही, मी चर्चेमध्ये फक्त सामील झालो. आजच्या परिस्थितीनुसार आजच्या मला वेळच्या जे वाटते परिस्थितीनुसार 2 वर्षानंतर परिस्थिती काय होते, काय होईल काय काही सांगता येत होतात, नाही. हे सांगता येत नाही. सांगता येत नाही. तर ही चर्चा त्यासाठी होती, त्याच्यामुळे ही चर्चा बघितली, त्याच्यामुळे तुमचेही धन्यवाद. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबईत.